अतिशय मनस्वी आनंद आणि समाधान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी विश्वासाने माझ्यावर जबाबदारी सोपवली की मी या सर्व आपल्या मंत्रिमंडळातील उपसमितीच्या सदस्यांच्या आज पार पाडली आणि एक मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आज जे जयंत पाटलांचे आंदोलन सुरू होतं ते आपल्याला यशस्वीपणे त्यांना आपल्या हाताळता तर म्हणजे 2014च्या पासून त्या काळामध्ये 19 पर्यंत जे 8 मोठे मराठा समाजाचे ते राज्याच्या स्थापनेनंतर घोषणा भविष्यात अशा प्रकारचे होते. मला मी नेहमीच माननीय फडणवीस साहेबांचं अभिनंदन करतोय, नेहमीच करतोय की पहिल्यांदा एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्यासंबंधात पुढाकार घेतला आणि 16% आरक्षण दिलं. जे ज्यांचे राजे मराठ्यांचा नेता म्हणून जे विरोध होते त्यांनी मात्र या राज्याच्या मराठा समाजाच्या तोंडाचं नेहमी मला पानं पुसली. परंतु फडणवीस साहेबांनी 16% आरक्षण दिलं ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. नंतर पुन्हा हे जे महाविकासाचे सरकार सत्तेत आलं ज्याचं नेतृत्व शरद पवार करत होते, उद्धव ठाकरे करत होते, त्यांची इच्छाशक्तीच नव्हती पहिल्यापासून. शरद पवार नेहमी सांगत आले की मराठा समाज आरक्षण देत आहे. त्या कमवलेलं आरक्षण त्यांनी घालवलं आणि मग पुन्हा एकदा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर मग ते 10% आरक्षण देण्याचा निर्णय झाला. एसीबीसी मधून आता समाजाच्या मुलांना चांगली संधी मिळते आणि हा सुद्धा हा निर्णय करताना गेल्या मी 3-4 दिवस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा माझा रोज आमची बैठक राहिली. त्यातल्या काय कायदेशीर बाबी आहेत, त्रुटी आहेत, अशा पद्धतीने आपला निर्णय टिकला पाहिजे. तर फक्त आश्वासन पण चालणार नाही, पण दिलेलं आश्वासन आपण पूर्ण करता आलं ही त्यांची भूमिका होती. म्हणून मला वाटतं आजचं जे यश मिळालं त्यामध्ये हे माननीय मुख्यमंत्र्यांचं फार मोठं त्याच्यातला त्यांचा सहभाग आणि त्यांचं मार्गदर्शन त्यामुळेच आता हे आम्हाला आजचं यश पाहायला मिळालं. राज्य दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, अधिकारी असतील, त्यापासून जे सरकार आहे ते सुद्धा आमच्या या सगळ्या प्रक्रियेत होते. परंतु मराठा समाजाला ज्यांनी सुरुवातीला आरक्षण दिलं राज्याच्या स्थापनेनंतर माननीय फडणवीस साहेबांनी, मला वाटतं एवढी कमिटमेंट मी कोणत्या मुख्यमंत्र्यांची कधी पाहिजे मी त्यांच्यामध्ये पाहतो. म्हणून मला बराच आनंद आहे, समाधान की त्यांनी आपल्याला विश्वास आम्ही सगळे उपसमितीचे सदस्य आम्ही सार्थ करू शकतो. सर, ज्या पद्धतीनं हे 5 दिवस आंदोलन सुरू होतं, विरोधी पक्षातले अनेक नेते त्या ठिकाणी जात होते, कुठेतरी सरकारला कटघऱ्यात उभं केलं जात होतं आणि थेट देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विधान बनवण्याचा प्रयत्न सुद्धा झाला. परंतु त्यांनी मात्र अगदी संयमानं पडद्यामागे राहून सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संयमाने हाताळल्या. त्याबद्दल काय? ज्या विरोधकांनी आरक्षण घालवलं आज 30 मंडळी स्टेजवर जाऊन जरांगे पाटलांना पाठीमध्ये मला व्यक्तिशः खात्री की जरांगे पाटलांना त्यांचं खरं ते कशा करता एका स्टेजवर आपल्या राजकीय पोळ्या भागायचं काम करत आहेत आणि एकमेव फक्त मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्यावर त्यांना लक्ष करून त्यांना टेकीचं धडी बनवण्याचं काम सुरू होतं, त्यांना बदनाम करण्याचं काम सुरू होतं. तर मी मगाशी म्हटलं सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केवळ आता ह्या सगळ्या आरक्षणाच्या आमच्या प्रक्रियेमध्ये आम्ही गेले 3-4 दिवस रात्री उशिरापर्यंत मान्य मुख्यमंत्री महोदयांबरोबर फडणवीस साहेबांच्या बरोबर बसत होतो, चर्चा करत होतो. एक मुद्दा जो आहे तो कायद्याच्या कसोटीला कसा टिकेल याचं सातत्यानं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळत होतं आणि म्हणून हा आपण इतका मोठा निर्णय करू शकतो. विरोधक जे टीका करतात त्यांना माझा हाच प्रश्न आहे, म्हणजे शरद पवार साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांना कधी आरक्षण देणार. 94 साली मंडल आयोग लागू केला त्यावेळी त्यांना मराठ्याची आठवण झाली. आता ते ज्ञानामृत देतात आम्हाला की केंद्रामध्ये घटना दुरुस्ती केली पाहिजे. 10 वर्ष आपण केंद्रामध्ये मंत्री होतो.
सरकार राज्यामध्ये केलं होतं ना. आम्हाला कधी वाटलं नाही की घटना दुरुस्त करा म्हणून. शिवसेनेबद्दल काय बोलावं, फक्त मराठी माणसं जे उभाटाच्या बद्दल फक्त मराठी माणसाकरता मी लढतो, फक्त मराठी माणसाकरता लढलं आतापर्यंत. कधी आरक्षणाकरता त्यांनी कधी पुढाकार घेतला असं मी तर कधी पाहिलं नाही माझ्या 30 वर्षाच्या विधानसभेमध्ये किंवा माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये. म्हणून ही जी संपूर्ण प्रक्रिया होती 14 पासूनची तयारी होती, एक कमिटमेंट होती देवेंद्रजींची, आणि त्यामुळे हे आपल्याला सुद्धा आता जे लक्ष आहे ते त्यामुळे गाठलं आहे. ज्या पद्धतीने खरं तर ओबीसी मधून आरक्षण होता येत नव्हतं, कारण कोर्टाची अगोदरचे निकाल होते, या सगळ्या बाबी आहेत त्या बाजूला करत देवेंद्र फडणवीसांनी खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेऊन आज खरं तर हैदराबाद गॅझेट देखील आहे ते लागू करण्यासाठी GR काढायला लागला, म्हणजे ते तुम्ही काढला उपसमितीच्या माध्यमातून. आता कसं होतं, कारण की या सगळ्या प्रक्रियेतून कशा पद्धतीने तुम्हाला काम करावं? जो आग्रह होता ओबीसीमध्ये आरक्षण देण्याबद्दल, तर सरकारची भूमिका आपण पहिल्यापासूनच घेतली सांगितलेली होती आणि मान्य देवेंद्रजींनी सुद्धा की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का लागणार नाही, आणि ती कमिटमेंट आपण दिलेली होती. आणि ते कमिटमेंट समोर ठेवूनच हे जे आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये हा निर्णय झाला, हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात निर्णय झाला. हा अतिशय म्हणजे मला वाटतं अवघड अशी प्रक्रिया होती, पण मला वाटतं त्यांच्या अनुभवाचा त्यांनी या विषयात इतकं काम केलं आहे कायदेशीर सुद्धा, त्याचा मला फार मोठं होतं.